माझे नाव अर्णव पाचेवाड. मी संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे शिकतो. मी आता तिसरीमधून आहे. मी तुमचे मुलाखत घेणार आहे. तुमचे नाव काय? माझे नाव प्रवीण भारत कदम. तुमचे शिक्षण किती झाले? तुमचा व्यवसाय कोणता? माझा व्यवसाय किराणा शॉप. हाच व्यवसाय का निवडला? प्रॉफिटचा व्यवसाय म्हणून आहे. तुमच्या इथे कोणत्या प्रकारचे माल मिळतो? सर्व प्रकारचा माल भेटतो. साखर भेटते. तुमच्या शॉपचे नाव काय? इतर किराणा. तुम्ही हे व्यवसाय किती वर्षापासून करत आहात? जवळपास हा व्यवसाय 3 वर्षापासून आहे. तुमच्या इथे कामाचे स्वरूप कसे आहे? कामाचे स्वरूप चांगले आहे. तुमचे शिक्षणाविषयी मत काय? शिक्षण पाहिजे ना. कोणत्याही शिक्षण गरजू लोकांची मदत तुम्ही कशी करता? गरजूला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव आरोही पारसेवार. मी संत ज्ञानेश्वर येथे इयत्ता 3रीची विद्यार्थी असून आज मी तुमची मुलाखत घेणार आहे. ठीक आहे. तुमचे नाव काय? माझे नाव गजानन पारसेवार. तुमचे शिक्षण किती झाले? 12वी ITI. तुमच्या व्यवसायात कोणता हाच व्यवसाय का निवडला? तुम्ही हाच व्यवसाय का निवडला? कारण हा सोपा आहे म्हणून. तुमच्या इथे कोणत्या प्रकारचा माल मिळतो? टायर आणि टूल. तुमच्या शॉपचे नाव काय? तिरुपती टायर्स. तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करत आहात? 16 इयर्स. तुमच्या इथे कामाचे स्वरूप कसे आहे? खूप छान आहे. तुमचे शिक्षणाविषयी मत काय आहे? खूप शिकलं पाहिजे आणि चांगलं शिकलं पाहिजे. गरजू लोकांची मदत तुम्ही कशी करता? मला काम आवडतं. धन्यवाद. धन्यवाद. चला राईट. संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर येथे शिकतो. मी इयत्ता 3मध्ये शिकतो. मी तुमची मुलाखत घेणार आहे. तुमचे नाव काय? प्रदीप सूर्यकांत करकेलवार. तुमचे शिक्षण किती झाले? 9वी पास. तुमचा व्यवसाय कोणता? किराणा दुकान. तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करता? 2004 पासून. तुमच्या शॉपचे नाव काय? तिरुमला किराणा स्टोर्स. तुमच्या दुकानात कोणकोणते प्रकारचे माल मिळतात? किराणा माल पूर्ण मिळतो. साखर, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, बिस्किट, चॉकलेट. नमस्कार. मी स्वरंजनी उमाकांत वाघमारे. संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर येथे 3ऱ्या वर्गात शिकत असून मुलाखत या उपक्रमाअंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक खंडाळी येथील कार्यरत असलेले श्री कांबळे बीडी साहेब यांची मुलाखत घेणार आहोत. आपले नाव काय आहे? माझे नाव भोजन दत्तात्रय कांबळे. आपण कुठे राहता? मी अहमदपूरमध्ये गायकवाड कॉलनी शेजारी साईनगर अहमदपूरमध्ये ते राहतो. आपण काय करता? मी सहकार खात्यामध्ये सेक्रेटरी या पदावर खंडाळी शाखेअंतर्गत कार्यरत आहे. आपण या पदावर केव्हापासून कार्यरत आहात? मी या पदावर 1994 पासून कार्यरत आहे. लहानपणी आपणास काय व्हावेसे वाटते? लहानपणी मला शिक्षण झाल्यानंतर यात म्हणजे शेतकऱ्यांना सेवा करण्यासाठी कोणता तरी अधिकारी व्हावं असं मला पूर्वी वाटत होतं. आपण बँकिंग क्षेत्र का निवडले? बँकिंग क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये मी राहत असल्यामुळं आणि शेती माझ्याकडे असल्यामुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज वाटप व्हावं या उद्देशानं बँकेत अंतर्गत कार्यरत असावा असं मला वाटतं. आपल्या कामाचे स्वरूप सांगा. आमच्या कामाचे स्वरूप म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेणं आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं. पीक कर्ज पुरवठा, मध्यम मुदती पाईपलाईन असेल, मध्यम मुदती स्प्रिंकलर कर्ज असेल,
असं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेणं आणि सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणं हे काम आहे. काम करताना आलेला अनुभव सांग. काम करत असताना अनुभवने शेतकऱ्यांना खूप अडचणी निर्माण होतात. शेतकरी एक एक रुपयाचं महत्त्व किती असतं ही शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर शेतकऱ्याच्या अडचणी लक्षात आल्यानंतर हे समजून येते. तेव्हा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जाची आवश्यकता असते. हे हा अनुभव आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य वेळी कर्ज पुरवठा करण्यासाठी काय विशेष प्रयत्न करतात? शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज पुरवठा व्हावा यासाठी बँकेकडे मंजुरीसाठी त्यांचे शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करणे आणि बँकेकडून कर्ज मंजुरी घेऊन शेतकऱ्याला वाटप करणे हे उद्देश असतो. बँकेचे सभासद आणि कर्मचारी यामध्ये सुसंवाद कसा साधतात? ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थांमध्ये ग्रामीण भागामध्ये असतात. शेतकरी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचा सहवास आम्हाला लागतो. कर्ज वसुलीसाठी कोणत्या कायदेशीर पद्धतीचा वापर करतात? कर्ज वसुलीसाठी त्यांना चालू बाकीमध्ये राहणं, कर्ज वसुली देणं हे कितपत फायदा आहे, व्याज जास्त लागत नाही, ह्या गोष्टी पटवून सांगूनच आम्ही वसुली करतो. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? तुम्ही शिक्षणामध्ये पारंगत राहा, चांगलं शिक्षण घ्या आणि चांगलं अधिकारी कसं बनाल या दृष्टीने तुमची वैचारिक पातळी वाढवा आणि मोबाईलपासून वगैरे दूर राहून पुस्तक वाचन आणि लिखाण हेच कसं जास्तीत जास्त हे होऊन टी व्हीपासून मोबाईलपासून दूर राहून फक्त पुस्तक वाचन, वैचारिक पातळी वाढते पुस्तक वाचन केल्यामुळं. त्यामुळं पुस्तक वाचन आणि लिखाण यावरच जास्त भर देऊन वैचारिक उद्यांक वाढवा तुमचा आणि मोठे अधिकारी व्हा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आशिष मारुती पडगाय. माझ्या शाळेचे नाव श्री ज्ञानेश्वर विद्यालय असून मी इयत्ता 3री वर्गात शिकत आहे. मेकॅनिक क्षेत्रात काम करणारे माझे वडील श्री मारुती पडगावे यांची मी मुलाखत घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचे नाव काय? माझे नाव मारुती काशनाथी पळगावे. तुम्ही कोठे राहता? मी किनीकद्दू तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे राहतो. तुम्ही कोणता व्यवसाय करता? मी मोटार रिवाइंडिंगचा व्यवसाय करतो. तुमच्या शॉपचे नाव काय? आमच्या शॉपचे नाव आशिष इलेक्ट्रिकल अँड मोटार रिवाइंडिंग आहे. तुमचे शिक्षण किती झाले आहे? माझे शिक्षण BA सेकंड इयर झालेले आहे. तुम्ही हा व्यवसाय का निवडला? आम्ही हा व्यवसाय कौशल्यावर असल्यामुळे आणि कमी भांडवलाचा असल्यामुळे हा व्यवसाय निवडलेला आहे. जास्त नफा. तुम्ही कोणत्या प्रकारच्या मोटारी दुरुस्त करता? आम्ही सर्वच प्रकारच्या मोटारी जे शेतीशी, औद्योगिक, शहरी भागातील बोरच्या असो अशा प्रकारचे मोटारी दुरुस्त करतो. तुम्ही लोकांची मदत कशा प्रकारे करता? आम्ही लोकांची मदत ज्यांची मोटर जळलेली आहे, स्टार्टर दुरुस्ती असो, ज्यांच्याकडे पाण्याची सोय, पाण्यासाठी असेल, ते पिण्यासाठी पाणी असो, शेतीसाठी पाणी असो, औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी असो, त्या प्रकारचे त्यांना जे काम बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची सेवा करतो, मदत करतो. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडते का? हो, आम्ही करत असलेले काम आम्हाला आवडते. तुमच्या शिक्षणाविषयी महत्त्व सांगा. आमच्या शिक्षणाविषयी कुठलेही शिक्षण असो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते कुठलेही शिक्षण असो त्या शिक्षणाचा फायदा मिळत असतो. धन्यवाद. माझे नाव अमृता सिद्धेश पाटील. माझे शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर. मी आता 3री मध्ये शिकत आहे. आज मी वीज
सोबत मुलाखत घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न, सर तुमचं नाव काय? माझं नाव सुर्नर विकास आहे. तुम्ही कुठे राहता? मी सध्याला उदगीरमध्येच राहतो. तुम्ही हे काम किती वर्ष झाले करत आहात? मी हे ऑपरेटिंगचं काम मी जवळपास एक 15 वर्षापासून करत आहे. तुमचं रोजचं काम काय असतं? रोजचं काम ट्रिपिंग अटेंड करणं व लोड किती चाललं काय नाही नोंद करणं वगैरे असतं सर. वीज गेली तर तुम्ही काय करता? वीज जर गेली तर मग इथून खालच्या जे लाईनमॅन आहेत त्या सेक्शनचे किंवा त्या फीडरचे त्यांना मी कळवतो व तो काय ते वीज ते फॉल्ट क्लिअरन्स करून हे करणार सर. तुम्ही जे काम करता ते तुम्हाला आवडतं का? हो आवडतं. तुम्ही वीज किती गावांना पुरवठा करता? वीज साधारणतः उदगीर तालुका पूर्ण इथूनच आहे सर. पूर्ण उदगीर तालुका. तुम्हाला लहानपणी काय बनावं असं वाटायचं? मला लहानपणी ऑपरेटरच बनायचं होतं. मी ऑपरेटरच झाले. तुम्हाला दररोज किती तास काम करावं लागतं? मला दररोज साधारणतः शिफ्टमध्ये 8 घंटे काम करावं लागतं. पावसाळ्यात किंवा वादळात काम करताना अडचणी येतात का? हो खूप अडचणी येते. तुमचा एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. महत्त्वाचा प्रसंग तर असे रोजचे वेगवेगळे असतात. त्यात प्रसंग भरपूर आहेत. आता काल परवाचाच प्रसंग आहे. ट्रान्सफॉर्मर आम्ही कमिशनिंग वगैरे केलेलं आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर दिवसभर खूप काम वगैरे लागले असे आणि भरपूर असे अनुभव आहेत समजा. आमच्यासारख्या मुलांना हे काम करायचं असेल तर काय शिकावं लागेल? तुमच्यासारखेला जर ऑपरेटर व्हायचं असलं MSB तर तुम्ही 10वी पास होऊन ITIला चांगले मार्क घेऊन ITIला ॲडमिशन करावं लागेल. नंतर ऑपरेटिव्स करून मग तुम्ही MSBमध्ये एक्झाम देऊन पास होऊन ऑपरेटर होऊ शकता सर. आज मला ऑपरेटरबद्दल माहिती मिळाली. त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्यासाठी खूप मेहनत करतात. मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. हां. माझं नाव ब्रह्मा आरती आशिष शेंगाले आहे. माझं शाळेचं नाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर आहे. मी आता 3रीमध्ये शिकत आहे. मी आज तुमची मुलाखत देणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव काय? माझे नाव मंगेश शिवाजीराव कदम. तुम्ही कुठे राहतात? मी अहमदपूरमध्ये कुमठा कॉलनीत राहतो. तुम्ही काय काम करतात? मी आपल्या अहमदपूरमध्ये महात्मा गांधी महाविद्यालय येथे कनिष्ठ लिपिक या पदावर आहे. कामाचं स्वरूप काय असतं? आमच्या कॉलेजमध्ये आमच्याकडे प्रवेश प्रक्रिया, परीक्षा फीस घेणे, विद्यार्थ्यांचे बोनाफाईड देणे हे पूर्ण काम आम्ही करतो. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडत का? खूप आवडते. तुमच्या आठवणीला एकदा महत्त्वाचा प्रसंग सांगा. आमच्या आठवणीला प्रसंग म्हणजे आमच्या मागे जे विद्यार्थी येतात त्यांना पूर्ण माहिती सांगणे. जे किंवा नवीन आले विद्यार्थी त्यांना काही माहिती नसेल त्यांना पूर्ण हे असं आहे की लायब्ररी आहे, प्रवेश प्रक्रिया अशी आहे पूर्ण सांगितली की मला छान वाटतं. लहानपणी तुम्हाला कोण व्हावेस असं वाटायचे? लहानपणी मला शिक्षक व्हायचं आहे. लोक तुमच्याशी कसे वागायचे? छान वाटतं. तुम्हाला आम्हाला काय संदेश द्यायला? तुम्हाला एवढंच सांगेन की आतापासून अभ्यास व्यवस्थित करा, सर्वांशी प्रेमाने वागा, आदराने बोला, एवढंच. आज आपण शिवपार्वती सार्वजनिक वाचनालय महादेवाडी येथील ग्रंथपाल बाबासाहेब ज्ञानोबा चामे यांची मुलाखत घेणार आहोत. माझी मुलगी वैष्णवी करकनाळे ही मुलाखत घेणार आहे. तुमचे नाव काय? बाबासाहेब ज्ञानोबा चामे ग्रंथपाल. ग्रंथालयाचे नाव काय? शिवपार्वती सार्वजनिक वाचनालय महादेवाडी. तुम्हाला गावात ग्रंथालय का उभारावे वाटले? सगळे आपल्याकडे यावे, आपले गाव सुधारावे, सगळे तरुण मुलं येवत, लहान मुलं येवं, सगळ्यांचा इथं नाद लागावा आणि इथंच काम करावं, त्यांचं कुठलं व्यसनमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळं आपल्याला हे काढण्यात आलं. ग्रंथालयात किती पुस्तके आहेत? 6719 आहे. बालकथांची पुस्तके
किती मुले वाचतात? 40% मुलं वाचतात. आपल्याकडे 1700 पुस्तकं आहेत, आपल्याकडे वाचनालयाकडे आहेत. किती टक्के वाचक वर्तमानपत्रे वाचतात? आपल्याकडे 80% लोक वाचतात. ग्रंथालय स्थापन करते वेळी तुम्हाला काही अडचणी आल्या का? आम्हाला काही अडचणी आल्या नाहीत. पंचायतचं लातूरच्या ऑफिसहून सगळीकडून आम्हाला जिथं जिथं आम्हाला पाहिजे होती ती कागदपत्र तिथं तिथले सगळे आपल्या काही अडचण आली नाही. आणि परत गाववाल्याचं काही सहकार्य झालं. आमच्या बॉडीतलं गाववाल्याचं कुठली काही अडचण आली नाही. वाचकांबद्दल तुमचे मत सांगा. वाचन चांगलं असे वाचत राहावं, भरपूर संख्या वाढावं. आम्ही त्यांना काय म्हणत ते द्यायला तयार आहोत. पुस्तकं म्हणेल तेवढे आहेत आपल्याकडे, पुस्तक म्हणेल ते द्यायला तयार आहोत. त्याने फक्त इकडे वळावं, तरुण पिढी सगळीकडे यावं आणि पुस्तक म्हणेल ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे कार्य करते वेळी तुमचे अनुभव सांगा. वाचनालय काढते वेळेसचा अनुभव माझा की आम्हाला चांगल्या दृष्टीतून काढावं. चांगलं आपलं छोटंसं गाव आहे, छोट्या आपल्या परिसरामध्ये वाचनालय नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे काढावं वाटलं आणि आपण काढलो. ग्रंथालय विकासाकडून गाव व वाचकाकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला कोणती अपेक्षा नाही. त्याने आमच्याकडे पुस्तक वाचावे, पेपर वाचावे, दररोज आम्हाला वाचनालय खोलावे, त्याने आम्हाला मेळ द्यावे, कुण्या कार्यक्रमाला बोलते यावे, असे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. आम्हाला दुसरी अपेक्षा काही नाही. तुमचं नाव काय? माझं नाव अमोल बालाजी पाटील आहे. तुम्ही हे काम किती वर्षासाठी करत आहात? आता मी हे काम माझ्या वयाच्या 30व्या वर्षापासून जवळपास 4 वर्ष झाले करतोय काम. कामाचं स्वरूप काय असतं? माझ्या कामाचं स्वरूप म्हणजे जर कोणी रुग्ण आला त्याच्या रुग्णाला त्याचे काय रोग आहे त्याचा बघणे आणि त्याला गोळ्या देणे आणि उपचार करणे हे आमच्या कामाचं स्वरूप आहे. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं का? हो, नक्कीच. माझं काम मला आवडतं कारण माझ्या कामामध्ये रुग्णाला बरे करण्याची क्षमता असते आणि रुग्ण लोकांना चांगले करण्याची क्षमता असते. तुम्ही या कामातून लोकांना काय संदेश देता? माझ्या कामातून संदेश देतो की लोकांनी निरोगी राहावे, निर्व्यसनी राहावे, जेणेकरून मेडिकल औषधाचा वापर करण्यापेक्षा माणसाने निरोगी राहावे, व्यायाम करावा, हे संदेश देतो. तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. महत्त्वाचा प्रसंग म्हणजे माझ्या कॉलेजच्या जीवनातला आहे. जेव्हा मी प्रॉपर आलो होतो फर्स्ट इयरला, तोच माझ्या महत्त्वाचा प्रसंग आहे. लहानपणी तुम्हाला काय व्हावे असे वाटायचे? लहानपणी डॉक्टर वाटायचे, पण तो फार्मसिस्ट झालो. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? तुम्हाला माझ्याकडून हा संदेश आहे, जे तुम्ही करता ते त्यामध्ये 100% करा, मन लावून करा. हेच तुमच्या स्वतःमध्ये आहे. जे गोष्टी करतात त्यामध्ये 100% तुम्ही करा. इमर्जन्सी परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? इमर्जन्सीमध्ये आपण आपलं पहिलं डोकं शांत ठेवायचं आणि आपण काय करू शकतो, ज्यामुळे आपण या इमर्जन्सीतून बाहेर निघू. तुमची सर्वात मोठी उपलब्धी कोणती आहे? सर्वात मोठी उपलब्धी आपलं मेडिकल, स्वतःचं मेडिकल ओनर झालो मी, तेच सगळ्यात महत्त्वाचं. हे मेडिकल उभारण्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागले? कष्ट तर भरपूर करावे लागले. हे मेडिकल तुम्हाला का उभारावे असे वाटले?
मेडिकल उभारण्यामागे 2 कारण होते. जसं की आपलं शिक्षण मेडिकलमध्ये झालं आणि आपल्याला आवड होती की बाबा आपण या मेडिकल उभारलं तर आपल्यामुळे काही लोकांना मदत होईल, काही रुग्णाला मदत होईल, म्हणून आपण मेडिकल उभारलं. नमस्ते, माझे नाव श्रावणी सतीश पेद्देवाड. मी आज माजी सैनिक अंतोबा बाबूराम पेद्देवाड यांची मुलाखत घेणार आहे. माझा पहिला प्रश्न, तुमचे नाव काय आहे? माझे नाव अंतोबा बाबूराम पेद्देवाड आहे. तुम्हाला ही नोकरी केव्हा लागली? मला ही वयाच्या 20व्या वर्षी लागली. तुम्ही नोकरी कुठे कुठे केली? मी नोकरी जम्मू काश्मीर, अमृतसर, दिमापूर, श्रीनगर केली. तुम्ही ही नोकरी किती वर्ष केली? मी ही नोकरी 17 वर्षी केली. तुमच्या आठवणीतला एक प्रसंग सांगा. मी एके वेळेस गाडी घेऊन जात असताना माझ्या वरून कारवाई घेऊन जात असताना आतंकवादींनी फायरिंग केली, तेव्हा आम्ही गाडी सोडून मोर्चा सांभाळलो. तुम्हाला हे करत असलेले काम आवडते का? हो, आवडते. तुम्हाला सेवानिवृत्त होऊन किती वर्ष झाले? मला सेवानिवृत्त होऊन 29 वर्ष झाले. नमस्कार सर, माझे नाव श्रावणी शरद वेगळे. मी इयत्ता 3री शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर. मी आज तुमच्याशी मुलाखत घेणार आहे. तुमचे नाव काय? माझं नाव डॉक्टर बालासाहेब देवबाजी शिंदे. तुम्ही कुठे राहता? मी माळाकोळीला असतो. तुम्ही हे काम किती वर्षापासून करत आहात? मी डॉक्टरी पेशा मी 46 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. रुग्णसेवा. तुमच्या कामाचे स्वरूप काय? माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे कसं, मी आलेल्या पेशंटला प्रत्येक आजारावरती मी ट्रीटमेंट करतो. तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का? आवडतं ना. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? कशी मदत म्हणजे गोरगरिबांची सेवा कमी पैशामध्ये करतो. लोक तुमच्याशी कसं वागतात? खूप चांगल्या प्रकारे वागतात. तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. माझ्या आठवणीमधला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसा आहे, एखाद्या गरीब समाजातलं पेशंट जर आला, त्यांना चांगलं केल्यानंतर जो आनंद भेटतो ते खूप मला आवडतो. लहानपणी तुम्हाला काय असे वाटले? लहानपणी मला खेळ खूप आवडायचे. कबड्डी, क्रिकेट. खेळाडू व्हावंसे हो. वाटले. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? नाही, आम्ही तुम्हाला संदेश कसा करायचा की पहिल्यांदा अभ्यास चांगला करायचा. चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करून आपल्या जीवनाची प्रगती करायची, क्वालिफाईड व्हायचं आणि जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जे आवडेल त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करावं हे मला आवडेल. नमस्ते, माझे नाव प्रसाद काजी शस्त्रज्ञ असेल. मी आता 3री वर्गात शिकत आहे. आज शालेय उपक्रम अंतर्गत श्री यशवंत विद्यालय अहमदपूर येथे श्री करकनाळे सरांचा मुलाखत घेत आहे. सर नमस्ते. नमस्कार. सर तुमचे नाव काय आहे? माझं नाव शरद शारदा अशोकराव करकनाळे. सर तुम्ही कुठे राहता? मी महादेवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथे राहतो. सर तुम्ही कोणती नोकरी करता? मी सहशिक्षक म्हणून यशवंत विद्यालयामध्ये कार्यरत आहे. सर तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे? माझी शैक्षणिक पात्रता मी MA, B.Ed, M.Phil, PhD आहे. तुम्ही BEd कोणत्या विषयात केली? माझं B.Ed हिंदी आणि नागरिक शास्त्र या विषयातून झालं. तुम्ही
सध्या कुठे कार्यरत आहात? मी यशवंत विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून गत 20 वर्षापासून काम करतो. तुम्ही या विद्यालयात केव्हापासून कार्य करत आहात? तसं पाहता मी 2006 पासून यशवंत विद्यालयात काम करतो, परंतु 2010ला माझा पहिला अप्रोल आला. म्हणजे जवळपास आता 19-20 वर्ष झालं मी या यशवंत विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडते का? हो, मी हे कार्य अतिशय आवडीने करतो, कारण की विद्यार्थ्यांसोबत राहण्याचं नशीब हे केवळ शिक्षकालाच मिळतं आणि रोज नवी ताजी फुलं पाहण्याचा एक वेगळाच आनंद आणि त्यांना घडवण्याचा एक आनंद या शिक्षकी पेशात आहे. म्हणून मला हा पेशा नक्कीच आवडतो. तुम्ही हे काम किती वर्षापासून करत आहात? जवळपास 20 वर्ष झाली या सेवेत आहे. सर, मला तुम्हाला बघून खूप छान वाटले. थँक्यू. धन्यवाद. नमस्ते, नमस्ते. माझे नाव शेख साद इम्रान. मी तुमची मुलाखत घेण्यासाठी इकडे आलो आहे. ठीक आहे. बसा बेटा, सर बसा. मी संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये 3री ब या वर्गात शिकत आहे. मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. तुमचं नाव काय? डॉक्टर उबेद जागीरदार. तुमची कोणत्या क्षेत्रात काम करता? मेडिकल फील्ड. तुम्ही डॉक्टर क्षेत्रात केव्हापासून आहात? मी 2012-13 पासून आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही क्षेत्राबद्दल थोडी माहिती सांगा. क्षेत्राबद्दल म्हणजे हे खूप चांगलं क्षेत्र आहे. गरीब जे आहेत, श्रीमंत आहेत, कोणी पण आहेत, एज्युकेटेड, नॉन एज्युकेटेड, ते प्रत्येक जण आजारी पडते आणि त्यांना सेवा देणं एक चांगलं कर्तव्य आहे आणि चांगलं वाटतं आहे मला पण. पेशंटबद्दल काही सविस्तर माहिती सांगा. पेशंटबद्दल म्हणजे नेमकं काय आहे, जास्त पेशंट तुमच्यासारखे लेकरे आहेत इथं. प्रत्येक जागी जास्त पेशंट चिप्स, कुरकुरे, आईस्क्रीम खाऊ लागलेत म्हणून जास्त पेशंट आहेत. तर तुमच्यासारखे लेकराने ते खाऊ नये जास्त. तुमचा क्षेत्र तुम्हाला कसा वाटतो? खूप चांगलं क्षेत्र आहे. क्रिटिकल पण आहे, थोडं चांगलं पण आहे. तुमच्या जीवनातील आठवणीचा प्रसंग कोणता? आठवणीचा प्रसंग म्हणजे एक वेळेस मी हैदराबादला जात होतो, तर वाटेत ॲक्सिडेंट झाला. तर त्यांना कोणीच नव्हते, ते खूप गरीब लोक होते. मी आणि माझी टीम थांबून त्यांचं जागीच उपचार करून, फर्स्ट एड करून, त्यांना मग ॲम्ब्युलन्स बोलून आम्ही त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आमच्यात. तुम्ही तुमचा किमती वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नाव तेजस्विनी कांबळे, संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर इयत्ता 3री मध्ये शिकणारे मी विद्यार्थी. आज मी भेट घेणार आहे श्री कांबळे सर यांची. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे पूर्ण नाव काय? माझे पूर्ण नाव दशरथ बापराव कांबळे आहे. तुम्ही कोणत्या पदावर काम करता? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटापूर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक या पदावर काम करतो. तुमचा आवडता विषय कोणता? माझा आवडता विषय आहे गणित. तुम्ही शिक्षकी पेशा का निवडली? शिक्षकी पेशा निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची माझी इच्छा खूप होती आणि एक जर चांगला शिक्षक मिळाला आपल्या देशाला किंवा आपल्या समाजाला, तर तो एक चांगल्या पिढ्या घडवू शकतो ही मनामध्ये भावना ठेवून या शिक्षकी पेशाकडे मी आकर्षित झालो. तुमच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व सांगा. शिक्षणाचे महत्त्व सांगायचं झालं तर शिक्षणामुळेच व्यक्तीचा तसेच समाजाचा एकमेव साधन आहे ते म्हणजे शिक्षण. आणि शिक्षणामुळे माणसाच्या जीवनामधील अज्ञान तसेच अंधश्रद्धा दूर होते आणि शिक्षणामुळेच माणूस हा समृद्ध वाटचालीकडे वाटचाल करू शकतो. अशा पद्धतीने मला थोडक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगता येईल. तुमच्या चांगल्या सवयी कोणत्या आहेत? माझ्या चांगल्या सवयी आहेत
लवकर उठे लवकर निजे त्यासी धन संपदा आणि आरोग्य लाभे या युक्तीप्रमाणे मी लवकर उठतो लवकर झोपतो आणि दुसऱ्यांना मदत करणे तसेच प्राणायाम व्यायाम आणि सर्वांसोबत आदराने वागणे हा माझ्या चांगल्या सवयी आहे. तुमचे आदर्श व्यक्ती कोण आहेत? माझे आदर्श व्यक्ती सांगायचे झाले तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज हे माझे आदर्श व्यक्ती आहेत. आजचा विद्यार्थी कसा असला पाहिजे असे तुम्हाला वाटते? आजचा विद्यार्थी हा अष्टपैलू असला पाहिजे. विविध ज्या ज्ञानाचे जे क्षेत्र आहेत तो ज्ञान ग्रहण करणारा एक राजहंसा पक्षाप्रमाणे तो आजचा विद्यार्थी असला पाहिजे. तसेच शिस्तप्रिय, आत्मविश्वासू आणि विविध कौशल्यावर आत्मसात करणारा विद्यार्थी असला पाहिजे आणि दुसऱ्यांचा आदर, आपल्या देशाचा अभिमान असणारा, तसेच संविधानाला अभिप्रेत असणारा आणि राष्ट्राला अभिप्रेत असणारा विद्यार्थी असला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आमच्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी माहिती दिली त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन. संदेश पाटील. माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. आज मी वीज विभागात काम करणाऱ्या ऑपरेटर सोबत मुलाखत घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न, सर तुमचं नाव काय? माझं नाव सुर्नर विकास आहे. तुम्ही कुठे राहता? मी सध्याला उदगीरमध्येच राहतो. तुम्ही हे काम किती वर्ष झालं करत आहात? मी हे ऑपरेटिंगचं काम मी जवळपास 15 वर्षापासून करत आहे. तुमचं रोजचं काम काय असतं? रोजचं काम ट्रिपिंग अटेंड करणं व लोड किती चाललं काय नाही नोंद करणं वगैरे असतं सर. वीज गेली तर तुम्ही काय करता? वीज जर गेली तर मग इथून खालच्या जे लाईनमॅन आहेत त्या सेक्शनचे किंवा त्या फीडरचे त्यांना मी कळवतो व तो काय ते वीज ते फॉल्ट क्लिअरन्स करून हे करणार सर. तुम्ही जे काम करता ते तुम्हाला आवडतं का? हो आवडतं ना. तुम्ही वीज किती गावांना पुरवठा करता? वीज साधारणतः उदगीर तालुका पूर्ण इथूनच आहे समजा, पूर्ण उदगीर तालुका. तुम्हाला लहानपणी काय बनावं असं वाटायचं? मला लहानपणी ऑपरेटरच बनायचं होतं. मी ऑपरेटरच झालो. तुम्हाला दररोज किती तास काम करावं लागतं? मला दररोज साधारणतः शिफ्टमध्ये 8 घंटे काम करावं लागतं. पावसाळ्यात किंवा वादळात काम करताना अडचणी येतात का? हो खूप अडचणी येतील. तुमचा एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. महत्त्वाचा प्रसंग तर असे रोजचे वेगवेगळे असतात. त्यात प्रसंग भरपूर आहेत. आता काल परवाचाच प्रसंग आहे. ट्रान्सफॉर्मर आम्ही कमिशनिंग वगैरे केलेलं आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर दिवसभर खूप काम वगैरे लागलं असं काय नाही. भरपूर असे अनुभव आहेत समजा. आमच्यासारख्या मुलांना हे काम करायचं असेल तर काय शिकावं लागेल? तुमच्यासारखेला जर ऑपरेटर व्हायचं असलं MSB तर तुम्ही 10वी पास होऊन ITIला चांगले मार्क घेऊन ITIला ॲडमिशन करावं लागेल. नंतर ऑपरेटिव्स करून मग तुम्ही MSBमध्ये एक्झाम देऊन पास होऊन ऑपरेटर होऊ शकता सर.